काही प्रश्न काढलेत, मला रॅपिड फायर त्याची उत्तरं तुझ्याकडनं जाणून घ्यायची आहेत. ओके. ओके. सो पहिला प्रश्न, मराठी खाद्य संस्कृतीमधला असा कुठला पदार्थ आहे जो तुला खूप जास्त आवडतोय? उकडीचे मोदक. उकडीचे मोदक. ग्रेट. दुसरा प्रश्न म्हणजे मराठी आपल्या लग्नामध्ये जो गणपती डान्स केला जातो जो वरातीमध्ये, तो जास्त आवडतो की कॅनेडियन रॉक जे आहेत ते तुला जास्त आवडतात? गणपती डान्स. गणपती डान्स. आता मुंबईमध्ये तू आहेस, रिक्षाचा प्रवास आवडतोय की स्वतःच्या पर्सनल गाडीमधनं फिरायला तुला आवडतं? पर्सनल गाडी. मी ड्रायव्हिंग खूप आवडते. ओके, फाईन. आतापर्यंत तू असा एखादा कुठला मराठी शब्द ऐकलायस का की जो तुला असं वाटलं की ओ हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे? खूप. ओके, त्याच्यापैकी एखादा. अजिबात. अजिबात. थोडक्यात. थोडक्यात. हृदयस्पर्शी. ओ, हृदयस्पर्शी. ग्रेट. अशी एखादी मुंबई पुण्यामध्ये तू आता दोन्हीकडे राहिलेली आहेस, तर अशी कुठली एखादी गोष्ट आहे जी तुला जास्त आवडते? जसं की मुंबईचं एक ट्रॅफिक आहे आणि पुण्याची ओळख म्हणजे पुणेरी पाट्या आहेत. काय तुला जास्त इंटरेस्टिंग वाटतंय? मुंबईचे ट्रॅफिक. कारण मी खूप स्लो वाचते. खूप स्लो वाचते. बर. आता तुझे अनेक कॅनेडियन फ्रेंड्स असतील, तुझे फॅमिली असतील, सो महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत जसं की कटिंग चहा आहे किंवा आपण म्हणतो की लोणचं. बोल, असे जे काही शब्द आहेत हे जेव्हा तू त्यांच्याशी बोलताना वापरते तेव्हा त्यांची अशी काही युनिक रिॲक्शन आलेली तुला आठवते का? हो. एक बार पाणीपुरी हां. खूप युनिक आहे. ओके. पालेभाजी आणि भाकरी. ओ. बेसिकली सगळ्याच महाराष्ट्राचं पदार्थ खूप युनिक आहे कॅनडामध्ये. अजून म्युझिक. मराठी म्युझिक. येस. आणि पॉलाला जास्त कुठल्या कपड्यांमध्ये राहायला आवडतं? लाईक वेस्टर्न की मराठमोळी साडी आणि तो शृंगार? वेस्टर्न. वेस्टर्न. साडी आणि हे सगळं मला खूप आवडलं, पण स्पेशल ओकेजन. येस. आणि आम्ही अनेक तुझे व्हिडिओज बघितलेत, खूप सुंदर दिसतेस त्याच्यामध्ये पण, जेव्हा तू नथ घालतेस आणि त्याची पारंपरिक साडी. आणि आम्हाला पुढे सुद्धा असं वेगवेगळ्या ओकेजनला बघायला आवडेल. येस. सो बेसिकली पोला आपण खूप वेळ गप्पा मारतोय आणि मला असं अजिबात जाणवत नाहीये की आपण असं काहीतरी इंटरव्ह्यू करायला आलोय. जस्ट लाईक गप्पा आहेत, दोन मैत्रिणी आपण बसलेलो आहेत. आणि ज्या प्रकारे तुझं सुद्धा आमच्याशी वागणं आहे, खूप खूप आपलेपणा वाटतोय मला असं वाटतं. आणि लोकमत सखीच्या आपल्या अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांच्यासाठी तू एक इन्स्पिरेशन आहेस. मला एक गोष्ट इथे आवर्जून मेन्शन करायची आहे, जी मी 1-2 इंटरव्ह्यूजमध्ये ऐकली होती, जेव्हा सारंगनी सांगितलेलं की मला पॉलामधली कुठली जास्त गोष्ट आवडते, तर ती खूप पंक्च्युअल आहे, ती खूप मेहनती आहे. आणि आम्ही आल्यापासून जिथे तिला काम करायचं तिथे पॉला काम करताना दिसते, जिथे तिला आमच्याशी एंगेजमेंट करताना दिसते. आणि हे मला खूप जास्त आवडतंय, मला असं वाटतं. आणि म्हणून ही कन्सिस्टन्सी, आणि म्हणूनच तू तशी आहेस. थँक्यू.